प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूने तुम्हाला आणि मला आतापर्यंत चांगल्या प्रकारे सांभाळा, याबद्दल आपण प्रभूच्या नावाची उपस्थिती करूया आणि त्याचं गुणगान करूया. परमेश्वराने आपल्याला आतापर्यंत या पृथ्वीवर कितीतरी चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे, नाही का? आणि तुम्हालाच नाही, तुमचे प्रियजन, तुमचे लेकरं, तुमचे सर्व नातेवाईक, आपल्या आजूबाजूचे मित्रगण, परमेश्वराने कितीतरी चांगल्या रीतीने त्यांचा सर्वांचा आणि तुमचा माझा सांभाळ केला. याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला आपण सतत धन्यवाद देऊ. आणि आपण हे सर्व का करतो किंवा आपण कशा प्रकारे करतो, तर आपण प्रभूकडे आपण नेहमी मागतो, नाही का? आपल्या सर्वांचा प्रभूने चांगल्या रीतीने सांभाळ करावा किंवा आपल्या गरजा पुरवाव्या, यासाठी आपण प्रभूकडे नेहमी आरोळी करतो म्हणजे आपण प्रार्थना करतो आणि त्याच्याकडे आपण मागतो आणि आपल्याला तो त्याच्या वेळेनुसार आपल्याला आपल्या गरजा आणि आपल्या सर्व प्रियजनांची तो काळजी घेतो. आज असंच एका अध्यायाकडे आपण जाणार आहोत आणि त्या अध्यायाकडे आपण विचार करण्यापूर्वी किंवा मनन करण्यापूर्वी आपण प्रभूचं सहाय्य घेऊया. आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करते आमच्या जिवंत देवप्पा, प्रभू तुझी उपकारस्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, आज सुंदर दिवस तू आमच्या जीवनाला जोडलास आणि प्रभू तुझ्या वचनामधून बोलण्याची देवप्पा तू मला संधी दिलीस, याबद्दल उपकार मानते. प्रभू, माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द, माझ्या मनातून निघणारे प्रत्येक विचार देवप्पा तुझ्यापासून देवप्पा मला प्राप्त होते आणि सर्व काही माझ्याकडून देवप्पा तू गौरविला जा. संपूर्ण वेळ मी प्रभू तुझ्या हाती सोपवून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची प्रार्थना करते म्हणे बापा, आमेन. आज असंच आपण एका दाखल्याकडे जाणार आहोत, जो दाखला नवीन करारामध्ये लिहिलेला आहे आणि ह्याबद्दल असा जो दाखला आहे की जो येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे आणि हा दाखला आहे लुकाच्या 18व्या अध्यायामध्ये 1 ते 8. एक विधवा आणि अति अनितीमान न्यायाधीश यांची ही बोधकथा आहे किंवा हा दाखला आहे जो येशू ख्रिस्ताने या ठिकाणी त्याच्या शिष्यांना सांगितलेला आहे. आणि आपण ह्याच्यावर थोडंसं विचार आणि मनन करणार आहोत. आपण हे वाचणार आहोत की ह्या लुकाच्या 18व्या अध्यायामधले 1 ते 8 वचन आपण वाचणार आहोत. आणि त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधी सोडू नये हे शिकवण्यासाठी त्यांना एक बोधकथा किंवा एक दाखला सांगितला. कुणी? येशू ख्रिस्ताने. येशू ख्रिस्त म्हणाला, एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे आणि लोकांनाही मान देत नसे. त्या नगरात एक विधवा होती, ती वारंवार येत असे व न्यायाधीशाला म्हणत असे, माझ्या विरोधकांविरुद्ध किंवा प्रतिवादी मला न्याय मिळेल असे बघा. काही काळ त्याची इच्छा नव्हती, पण शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, कोण? न्यायाधीश म्हणाला, मी जर देवाला भीत नाही आणि ह्या लोकांनाही मान देत नाही, तरीही विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल असे मी करतो. यासाठी किती वारंवार येऊन मला बेजार करणार नाही. मग प्रभू म्हणाला, अनितीमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. मग जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत कराव्यास वेळ लावेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांना न्याय देईल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल त्यावेळे पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? या ठिकाणी येशू ख्रिस्ताने हा दाखला त्याच्या शिष्यांना सांगितलेला आहे. पण त्यांनी जेव्हा ह्या दाखल्याची सुरुवात केली तेव्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे? येशू ख्रिस्त काय म्हणाला? तुम्ही आशा न सोडता सतत प्रार्थना करावी आणि ते कधीच सोडू नये. धीराने आणि कायम तुम्ही ही प्रार्थना करायची आहे. आणि सुरुवात या दाखल्याची त्यांनी प्रार्थनेने सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी कसा धीर धरावा किंवा कसं परमेश्वराकडे प्रार्थना करत यावं, यासाठी त्यांना ही हा दाखला येशू ख्रिस्ताने या ठिकाणी शिष्यांना सांगितलेला आहे. आणि आपण ह्याच्यावरच थोडंसं मनन करणार आहोत. प्रार्थना हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक विश्वासणारा हा प्रार्थना हा करतोच आणि त्यांच्या जीवनाचा हा महत्वाचा घटक आहे. तुम्ही प्रार्थनेशिवाय जीवन आपलं एकदम व्यर्थ आहे
आपण जर देवाशी बोलतच नाही तर आपलं जीवन काय? तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी मिळते त्या त्यावेळी आपण प्रभूशी प्रार्थनेद्वारे आपण बोललं पाहिजे. आणि सतत, तरीही सातत्याने प्रार्थना करणे ही सर्वात एक आव्हानात्मक गोष्टीपैकी आपण सतत प्रार्थना केली पाहिजे. आणि येशूने देखील प्रार्थना केली. त्याने सकाळ, दुपार, रात्री प्रार्थना केली. जेवणापूर्वी त्याने देवाचा आभार मानण्यासाठी प्रार्थना केली. येशूने विजयाच्या वेळी प्रार्थना केली. पवित्र आत्म्याने आनंद व्यक्त केला आणि मोह आणि परीक्षेच्या वेळी देखील येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. त्यांनी इतरांसोबत, त्यांनी शिष्यांसोबत अनेकदा प्रार्थना केली. अनेकदा तो एकटा देखील प्रार्थना करत असे. आणि येशूने मोठे मोठे निर्णय घेण्याआधी देखील त्यांनी प्रार्थना केलेली आहे. त्याने लग्नात प्रार्थना केली. त्याने अंत्यसंस्कारामध्ये प्रार्थना केली. येशूने आपल्या शिष्यांसाठी, गरजू लोकांसाठी केली प्रार्थना. आणि त्याच्या बाप्तिस्माच्या वेळी त्यांनी केली प्रार्थना. त्यांनी वधस्तंभावर असताना देखील प्रार्थना केली. आणि त्यांनी देखील प्रार्थना केली. त्याला गरज होती का प्रार्थना करायची? आपण आज येशूकडे प्रार्थना आपल्या घेऊन जातो, पण तो हमेशा आपल्या पित्याचं सहाय्य घेत होता. प्रार्थनेद्वारे तो आपल्या पित्याशी बोलत असे. येशूच्या प्रार्थना जीवनाबद्दल सांगतो. आणि प्रार्थनेबद्दल त्याच्या कितीतरी बोधकथा किंवा कितीतरी दाखले देखील आहेत. आणि येशू ह्या 18व्या अध्यायामध्ये 1 ते 8 मध्ये येशू ह्या वास्तवाला दीर्घ प्रयत्न करणारी विधवेच्या बोधकथे संबंधित करत आहे. म्हणजे ह्या विधवेच्या जी दाखला दिलेला आहे, ही बोधकथा दिलेली, ही कथा दिलेली आहे, ही या प्रार्थनेला वास्तवाला ही धरून आहे. आणि विधवा आणि अन्यायी न्यायाधीशाचा दाखला म्हणून हा नेहमी ओळखला जातो. आणि येशूने आपल्या शिष्यांना 2 गोष्टी शिकवण्यासाठी या विधवेचा दाखला सांगितलाय. एक म्हणजे नेहमी प्रार्थना करा. नेहमी प्रार्थना. नेहमीचा अर्थ काय? आपण म्हणतो नेहमी प्रार्थना करा, त्याला नंबरच नाही, किंवा आपण त्याला किती वेळा प्रार्थना करतो ह्याला हेच नाही. कितीतरी वेळा प्रार्थना करा. नेहमी सतत सतत प्रार्थना करा. आणि हार मानू नका. हार मानायची नाही आहे. मग आपण आपल्या विनंत्या आपण परमेश्वराकडे घेऊन जातो नाही का, तर त्यासाठी त्यांनी सांगितले तुम्ही सतत देवाजवळ प्रार्थना करा. देव सर्व काही जाणतो आणि धीर धरून प्रार्थना करण्यास सांगितलेलं आहे. आणि या दाखल्याकडे जर बारकाईने पाहिल्यास त्याला आपल्याला पुष्कळ काही शिकता येण्यासारखं आहे त्याच्यातून. कारण जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाच्या चारित्र्याने आपल्याला एक आत्मविश्वास मिळतो. काय मिळतो? आत्मविश्वास. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा प्रार्थना फक्त एखादी गोष्ट मागण्यापेक्षा देखील जास्त आहे. प्रार्थनेत आपण देवासोबत सहभाग घेतो. आपले अंतःकरण आपण शोधतो, आभार मानतो, देवाच्या महानतेची उपासना करतो, आपल्या पापांचा पश्चाताप करतो आणि देवाच्या इच्छेला अधीन असतो नाही का आपण या प्रार्थनेमध्ये. पण प्रार्थनेचा एक भाग अर्थातच देवाला विनंती करणे हा देखील आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाचा विचार बदलतो का? नाही. कारण तो न बदलणारा देव आहे, न बदलणारा त्याचा स्वभाव आहे. पण प्रार्थना आपल्याला बदलते. प्रार्थना काय करते? आपल्याला बदलते. आपण ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो ते बदलतात. आपण देवाला बदलत नाही. प्रार्थनेचा प्रतिसाद देवाच्या सर्वज्ञतेवर आहे. देव आहे सर्वच जाणणार आहे आणि त्याच्यावर आधारित असू आपल्या सगळ्या प्रार्थना आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल देव काय? सर्वज्ञ. सगळं त्याला ठाऊक आहे. आपण मागण्यापूर्वी त्याला आपल्या मागण्या त्याला ह्या ठाऊक आहेत. फक्त तो म्हणतो की तुमच्या मुखातून या निघायला पाहिजे. येशूने म्हटले की आपण मागण्यापूर्वीच आपल्याला कशाची गरज आहे हे त्याला काय ठाऊक आहे, त्याला माहिती आहे. जी प्रार्थनेची जी आपल्याला अजून उत्तर मिळालेली नाहीत किंवा आपल्याला जे प्रार्थनेचं उत्तर मिळालेले नाही किंवा आपण स्पष्ट बोलू शकत नाही आणि असं स्पष्ट न बोलण्यामुळे, बोलू न शकल्यामुळे प्रार्थना करणं कठीण किंवा प्रार्थना फायदेशीर नसण्याची अनेक कारणे मी ऐकले. मला आज प्रार्थना करता येत नाही, मला स्पष्ट बोलता येत नाही, मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं नाही, असे कितीतरी कारण बरेच जण देतात. त्यामुळं
प्रार्थना ही काय फायदेशीर नाही असं म्हणून लोक प्रार्थना करायचं सोडून देतात. अशी कितीतरी उदाहरण आहेत. आज एक मी दुबईमध्ये आहे, तर आज मी आमच्या चर्चमध्ये एका भावासाठी प्रार्थना केली जाते सतत आणि सतत. आमच्या घरगुती प्रार्थनेमध्ये किंवा कॉटेज मीटिंग असते त्याच्यामध्ये, प्रार्थनेमध्ये किंवा चर्चच्या प्रार्थनेमध्ये त्या भावाची सतत प्रार्थनेसाठी आठवण केली जाते. आज कित्येक वर्ष त्या भावासाठी प्रार्थना केली जाते. अजून आमच्या त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, पण देवा जरूर त्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि त्या भावाला परमेश्वर काय करणार आहे, त्याच्याकडे त्याच्या वचनाची सेवा करण्यासाठी त्याला तो निवडेल. आणि ह्या प्रार्थनेसाठी सतत प्रार्थना केली जात आहे. म्हणून काय प्रार्थना करायचं सोडून द्यायचं नाहीये. कित्येक वर्ष लोक प्रार्थना करतात. आपण कितीतरी उदाहरणं आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, कितीतरी जण प्रार्थना करतात आणि त्यांना प्रार्थनेचं उत्तर कितीतरी वर्षांनी मिळालेलं आहे. पण सातत्यपूर्ण प्रार्थनेसाठी काय आहे, मुख्य विश्वास आवश्यक आहे. तुमचा विश्वास, तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा आणि देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. सातत्याने प्रार्थना करण्याची अडचण मान्य केल्याने आपल्याला देव उत्तर देतो. हे उदाहरण दिल्यानंतर येशूने विचारले लुकाचा 18 अध्याय 8 मध्ये, तथापि मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास मिळेल का? आज पृथ्वीवर आपण किती ठिकाणी आज प्रार्थना चाललेल्या आहेत, पण काही ठिकाणी प्रार्थना केल्या जात नाही. ते म्हणतात आमचा विश्वास नाही आहे. आणि हा विश्वास कोण आहे? हा सैतान काय करत आहे, सगळीकडे पसरत आहे. परमेश्वर प्रार्थनेचे तुमचे उत्तर देत नाही. तुम्ही कशाला प्रार्थना करता? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा काय आहे? सैतान, जो संपूर्ण पृथ्वीवर हे सांगत फिरत आहे. आणि येशूने जे सांगितले ते थोडं निराशाजनक आहे नाही का, हे की विश्वास आढळेल का? प्रत्येकाचा विश्वास हा खंबीर आणि येशू ख्रिस्तावर आणि जिवंत देवावर असला पाहिजे. आणि प्रार्थना करणे आणि हार मानू नये यासाठी आपण आवश्यक आहे. त्याचा हा इशारा आहे. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? हार मानू नका. देव प्रार्थनेचं उत्तर देतो हे ज्ञात असणं हे आपल्याला सातत्याने प्रार्थना करत राहण्यासाठी पुरेसं नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत त्याच्या वचनाप्रमाणे आणि सातत्यपूर्ण प्रार्थनेसाठी विश्वास हा मुख्य घटक आहे. आपल्या प्रार्थनेचा काय? विश्वास पाहिजे आपल्या प्रार्थनेमध्ये. इब्री 11:1 मध्ये काय म्हणता? आता विश्वास म्हणजे आपण ज्याची आशा करतो त्यावरील विश्वास आणि जे दिसत नाही त्याबद्दलची खात्री. आपल्याला आपण परमेश्वराला पाहिलेलं नाही, पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण त्याच्या समोर आपल्या प्रार्थना घेऊन जातो. आपण विश्वासाने घेऊन जातो. आपल्याला खात्री आहे की आपण केलेल्या प्रार्थनेचं देव आपल्याला उत्तर देणार आहे. कोणीही देव पाहिला नाही, त्यामुळे विश्वासाची गरज आणि फक्त देवावर विश्वास ठेवल्याने प्रार्थना तो ऐकतो आणि तो उत्तर देतोही. संपूर्ण ह्या दाखल्यामध्ये लुकाच्या आपण आता वाचलेल्या त्यामध्ये असं आढळते की आणि तो दाखला एका विधवेबद्दल बोलत आहे, जी वारंवार अन्यायी न्यायाधीशाकडे न्याय मागत आहे आणि तिला तो नाकारत आहे. तिला तो न्याय देत नाही. कित्येक तरी वर्ष असे ती गेलेली आहेत आणि न्यायाधीशाला लोक किंवा देवाबद्दल अजिबात आदर नव्हता ह्या न्यायाधीशाला. पण शेवटी स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्यांनी विधवेची विनंती मान्य केली. येशू नंतर म्हणतो, जर अन्याय करणाऱ्या न्यायाधीशाने शेवटी विधवेला जे मागितले ते दिले तर देव त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी आणखी कितीतरी मदत करेल, कितीतरी तो त्यांना देईल. तर विधवेच्या बोधगतीतून आपण इतर बरंच काही शिकू शकतो. आणि ह्या न्यायाधीशाने, हा अन्यायी न्यायाधीश, कित्येक वर्ष ही विधवा त्याच्याकडे जात होती, मला न्याय द्या, मला न्याय द्या, आणि अशी कितीतरी वर्ष निघून गेलेली आहेत. आणि शेवटी तो काय म्हणतो, या विधवेला मी तिच्याप्रमाणे न्याय देईन, तिला जो न्याय पाहिजे त्याप्रमाणे मी तिला देईन. आणि शेवटी त्यांनी तिच्या बाजूने तो न्याय दिलेला आहे, ऐकलेला आहे तिचं. त्यासाठी ती कशी होती? ती हुशारी होती आणि तिने योग्य अपेक्षा ठेवली होती की मला हा कधी ना कधी तरी न्याय देईल. तो आता जरी नाही म्हणत असेल तरी तो मला कधीतरी तो होय म्हणल, हा तिचा पूर्ण विश्वास होता. तिने हार मानली नाही आणि सारखी त्या समस्यांना ती
तोंड देत राहिली. आपण कितीतरी हुशारीने विचार करायला पाहिजे नाही का. यात हा दृष्टांत आहे, जेव्हा विधवा अन्यायी न्यायाधीशाकडे येत राहिली तेव्हा तिची याचिका होती की माझ्या शत्रू विरुद्ध मला न्याय द्या. तिचे जे विरोधक होते त्यांच्या विरुद्ध मला न्याय द्या. कारण कदाचित ते तिला त्रास देत असतील, तिला काय तिची संपत्ती घेतली असेल किंवा तिची काय जमीन घरं बिरं लुबाडली असतील, काहीतरी असणार तिच्या शत्रू विरुद्ध तिला न्याय पाहिजे. आणि ती त्यासाठी ती खरी होती की हे माझं जे आता तिची काही प्रॉपर्टी असेल किंवा तिची काही जागा असेल, घर असेल, ते ह्या शत्रूंनी बळकावलेलं आहे आणि ते तिला परत पाहिजे आहे. आणि ती खऱ्याने ती न्याय मागत आहे की हे माझ्या शत्रूने घेतलेलं आहे, माझं मला परत मिळावं. आणि त्यासाठी तिची ही याचिका ही होती ह्या न्यायाधीशाकडे. आणि तिने असा शब्द वापरलाय की ज्याकडे दुर्लक्ष करणं सोपं आहे, परंतु तिने विनंती केलेल्या गोष्टीमध्ये सर्व फरक पडतो. तो शब्द काय आहे? तो आहे न्याय. न्यायाचा अर्थ आपण जर पाहिला तर नैतिकदृष्ट्या योग्य किंवा न्याय असलेल्या गोष्टीवर आधारित वागणं, किंवा आपण न्याय मागू शकतो ना. आपण कितीतरी लोक आपल्याला माहिती आहे कोर्टामध्ये जातात आणि आपल्याला न्याय पाहिजे की माझं हे खरं आहे आणि मला ह्याच्यासाठी तू न्याय द्या. आणि कोणत्याही समाजात काही अटींची पूर्तता केल्यावर काय करावे ठरवणारे कायदे प्रत्येकासाठी आहेत. आणि आपल्या देशाचे कायदे आहेत, आपल्या धर्मामध्ये काही कायदे आहेत आणि त्या कायद्याबरोबर आपण जात असतो आणि त्याचं आपण उल्लंघन करत नाही का. आणि केल्यास त्याचे फायदे काय, त्याचं नुकसान होतं. आणि त्या कायद्यानुसार आपण जर चाललो तर आपल्याला काय फायदा पण होतो. आणि विधवेला हे समजलेलं होतं आणि ही विधवा पण हुशार होती. आणि येशूने एका न्यायाधीशाचं उदाहरण वापरलेलं आहे नाही का या ठिकाणी, ज्याला देवाची भीती वाटत नाही. त्या न्यायाधीशाला देवाची अजिबात भीती नव्हती आणि लोक काय विचार करतात याची त्याला तर मुळीच पर्वा नव्हती. आपण वाचलं आता या वचनांमध्ये. तो न्यायाधीश काय होता? देवाला न भिणारा असा मनुष्य होता. आणि तो न्याय देत असे किंवा विरुद्ध न्याय देत असे किंवा कसा न्याय देत असे, पण तो लोकांना कुणालाही तो घाबरत नव्हता. तो लोकांना ते लोक काय म्हणतील याचं त्याची त्याला पर्वा नव्हती. आणि आपल्या चिकाटीने किंवा सर्वात वाईट परिस्थितीने आपण कसे यश मिळवायचं आहे हे या दृष्टांतामध्ये दिलेलं आहे. आणि देव कसा न्यायी आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जरी हा मनुष्य किंवा हा न्यायाधीश असा होता तरी त्याच्याकडून आपण कसा न्याय घ्यायचा हे त्या विधवेला माहित होतं. आणि आपल्याला देवाच्या राज्याचे नागरिक या नात्याने आपल्याला पुष्कळ काही अधिकार आहेत नाही का. आपण पाहू शकतो 1 योहान 5:14 मध्ये देवाकडे जाण्याचा आपला हा आत्मविश्वास आहे ना. आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही मागितले तर तो आपले ऐकतो. आणि ह्या विधवेला तिचे हक्क माहित होते आणि त्या हक्कासाठी ती न्याय मागत होती. आपण देवाची इच्छा आणि अभिवचने शिकतो नाही का. विधवेने सतत न्यायाधीशाला विनंती केली, त्याचप्रमाणे आपण विनंतीसह आत्मविश्वासाने देवाकडे जाऊ शकतो. आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करून आपण मागू शकतो. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मागता तेव्हा ज्याचा तुम्हाला हक्क आहे तेव्हा येशूने ज्या प्रकारे विचारण्यास सांगितले त्याप्रमाणे विचारण्यास तुम्ही विसरू नका. प्रार्थनेमध्ये हे विसरू नका. त्याच्या नावाने आपण काय विचारलेलं आहे, येशू काय म्हणतो, त्याच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही मागा, हक्काने मागा की तुम्हाला हे दे म्हणून. येशू ख्रिस्ताच्या आपण प्रार्थना करतो तेव्हा म्हणतो ना, येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला हे दे. कारण पित्याने सांगितलं तुम्ही जे काही येशू ख्रिस्ताच्या नावात मागा ते तुम्हाला मिळालेच आहे म्हणून समजा. पण ह्यासाठी काय आपण हक्काने मागितलं पाहिजे. आणि योहान 14:14 मध्ये म्हणतो की तुम्ही माझ्या नावाने काहीही मागू शकता, मी तुमच्यासाठी ते करीन. आणि आपण यासाठी योग्य अपेक्षा ठेवली पाहिजे. विधवेच्या बोधकथेतून शिकण्यासारखं पुष्कळ आहे आणि आपण अपेक्षा ठेवली पाहिजे. जरी येशूने सांगितले की देव अन्यायी न्यायाधीशासारखा नाहीये, देव आपला अन्यायी न्यायाधीशासारखा आहे का? नाही आहे. त्याने असे म्हटले की जो कोणी देवाला विनंती करतो त्याला तो
त्वरित प्रतिसाद देतो आणि तो त्याला प्रतिसाद मिळेल देखील. त्याने लुकाच्या 7 आणि 8 मध्ये काय म्हटलेलं आहे, देव त्याच्या निवडलेल्यांना न्याय देणार नाही का? जे रात्रंदिवस त्याचा धावा करतात तो त्यांना विलंब लावेल का? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांना लवकरच न्याय मिळेल हे पाहिजे. जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण या दाखल्यामध्ये आपण पाहतो त्वरित किंवा लगेच, तर हा शब्द जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगवेगळे विचार येतात नाही का. त्वरित हा म्हणजे काय? त्वरित म्हणजे आता आहे त्वरित, का नंतर आहे, किंवा थोड्या दिवसांनी आहे, का वर्षांनी आहे? मग किती वेळ आहे? तेवढा वेळ आपल्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असतो आणि त्यामुळे आम्हाला उत्तर कधी मिळेल याची काही विशिष्ट अपेक्षा असते आणि आपल्या अपेक्षा कधीच वास्तवात बसत नाहीत. त्यामुळे बहुत वेळा आपण काय होतो, निराश होतो आणि हार मानतो. पण सुरुवातीलाच पहिल्या वचनात काय म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताने, तुम्ही हार मानू नका, तर तुम्ही सतत प्रार्थना करा. आणि त्वरित न्याय मिळण्याचं तिला मिळाला का? नाही. त्वरित म्हटलं तर आपण जर एक उदाहरण घेतलं आपल्या कामावर, आपण म्हणतो ना आपल्या वरच्या वरिष्ठांना की मला तुम्ही माझा पगार वाढवून द्या किंवा माझी उन्नती करा माझ्या कामामध्ये, मला दुसरी वरच्या पोस्ट मध्ये तुम्ही मला ही द्या. पण हा मी करतो, किंवा त्वरित नाही पण मी लगेच नाही पण तुम्हाला मी ही देईन. पण त्यामध्ये किती दिवस जातात आपल्याला माहित नाही, वेळ काळ जातो किती, पण पगार कधीतरी पुढे वाढत जाईल, कधीतरी पुढे तुम्हाला त्याची उन्नती मिळेल. पण तसंच आहे हे न्याय मिळण्याचा हक्क, अधिकार हे माहित असलेल्या विधवेला उत्तर मिळण्यासाठी तिला किती वेळा न्यायाधीशाकडे जावं लागलं यावरून आपण योग्य अपेक्षा, आणि तिची तीच अपेक्षा होती की मला लवकर न्याय मिळावा. पण कितीतरी कालांतर गेलाय, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कितीतरी वेळ गेलेला आहे. कालांतराने कदाचित ती विधवा खूप म्हातारी पण झालेली असेल, जेव्हा तिने न्याय मागितला तेव्हा ती कदाचित तरुण असेल म्हातारी, किंवा म्हातारी सुद्धा असू शकेल, किंवा काय आपल्याला वय तिच्यात दिले नाही. पण कालांतराने म्हणजे कितीतरी त्याच्यात वेळ गेलेला आहे आणि तरी तिला न्याय मिळाला नाही. तिने ती स्वतःच्या हक्कासाठी ती लढली. तिने स्वतः त्या ठिकाणी त्या न्यायाधीशाकडे वारंवार जाऊन 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 त्या न्यायाधीशाचं मला ठोक तर पण तिची अपेक्षा एक निश्चित एक वेळ नाही किंवा एक काळ दिलेला नव्हता. ती कितीही वेळा आवश्यक होती, वेळ असा त्याच्यात दिलेलाच नाहीये. कालांतर, ज्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी अनियंत्रित कालमर्यादा आहे. त्यासाठी आपली प्रार्थना आपली कधी देवा ऐकणार आहे हे आपल्याला ठाऊक नाही, त्याच्यामध्ये वेळच नाही. कधीही प्रार्थना आता सुद्धा ऐकेल, उद्या सुद्धा ऐकेल, किंवा वर्षांनी ऐकेल, किंवा कितीतरी वर्षांनी ऐकेल. आणि त्यासाठी येशू ख्रिस्ताने सांगितले तुम्ही हार मानू नका, तर तुम्ही सतत सतत प्रार्थना करा. प्रार्थनेच्या संदर्भात आपण एका मनोवृत्तीपर्यंत प्रार्थना विकसित केली पाहिजे. आपण प्रार्थना ही विकसित केली पाहिजे, कारण देव आपल्या जीवनात त्याची अभिवचने कधी पूर्ण करण्याची योजना करतो हे आपल्याला काय ठाऊक नाही, आपल्याला माहित नाहीये. म्हणून येशूने हा दाखला सांगितला आणि त्याच्यामध्ये सांगितले नेहमी प्रार्थना करा आणि तुम्ही हार मानू नका. आणि हे दाखवण्यासाठी उत्तर मिळेपर्यंत प्रार्थना करा आणि हार मानू नका. आपल्याला माहित नाही आपल्या अडचणी किती असतात, आपल्याला गरजा कितीतरी असतात. आपण सतत आणि सतत त्यासाठी प्रभूकडे गेलं पाहिजे आणि मागितलं पाहिजे आणि त्यासाठी हार मानली नाही पाहिजे. पण आपल्या गरजेनुसार देव आपली गरज काय करतो, पूर्ण करतो. आणि आपल्या गरजा आपल्यापेक्षा त्याला ठाऊक आहेत आणि आपल्याला कुठल्याही अडचणीमध्ये प्रभू आपल्याला टाकत नाही. आणि अन्यायी न्यायाधीशाने नाही म्हणाला का? नाही. त्यांनी तिला सांगितलेलं होतं की मी उत्तर देईन किंवा तुझा न्याय करीन न्याय करीन न्याय करीन. कितीतरी वेळ गेला, तो नाही म्हणाला का? नाही. नाही म्हणजे नेहमीच नाही असं होतं का? नाही. सतत विधवेच्या या दाखल्यातून आपण हे
शिकायचं आहे की जरी न्यायाधीश नाही म्हणाला तरी ती सतत त्याच्याकडे मागत राहिली, न्याय मागत राहिली. तसंच आहे, आपण प्रभूकडे आपण सतत गेलं पाहिजे. तो नाही म्हणाला का नाही, पण तो देणार, पण त्याला वेळ आहे. अन्यायी न्यायाधीशाच्या या संदर्भातून म्हणजे लुकाच्या 18व्या अध्यायाच्या 4 आणि 5 मध्ये असं लिहिलंय की काही काळ त्याने नकार दिला, पण शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, जरी मला देवाची भीती वाटत नाही किंवा लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही, तरी ही विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल हे मी बघेन. काय म्हटले? तिला न्याय मिळेल हे बघेन. म्हणजे तिचं जे तिने हक्क मागितला होता किंवा न्याय मागितला होता तो खरा आहे, आणि त्याच्यासाठी ती काय करत होती? न्यायालयात येऊन भांडत होती की मला न्याय मिळावा. आणि शेवटी न्यायाधीश काय म्हणालेला आहे? तिला न्याय मिळेल हे मी बघीन, आणि जेणेकरून शेवटी माझ्यावर हल्ला होणार नाही किंवा ती सारखी येऊन त्याला त्रास देणार नाही. अन्यायी न्यायाधीश विधवेची विनंती वारंवार नाकारत असला तरी अंतकरणात बदल झाल्यामुळे त्याने तिची विनंती शेवटी मान्य केलेली आहे आणि तिला न्याय दिलेला आहे. आणि या विधवाप्रमाणेच लोकांसोबतच्या व्यवहारात आपल्याला पुष्कळदा नकार मिळतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी पगार वाढवण्याची विनंती करा किंवा ती विनंती नाकारली जाते. कदाचित व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण कर्ज मागतो नाही का, तर नाही तुम्ही ह्या पात्र नाही, किंवा खरेदी आपण काय करत असतो त्याच्यावर आपण सवलत मागतो, तर म्हणतात नाही सवलत नाही आहे, आम्ही सवलत देत नाही. नाही हा शब्द प्रचलित वाटतो नाही का, नाही याचा अर्थ होऊ शकत नाही की नाहीच. जेव्हा जेव्हा आपल्याला नाही हे उत्तर मिळतं तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नाही म्हणजे नेहमीच नाही आहे. याचा अर्थ असू शकतो की यावेळी नाही आहे, पण परमेश्वर आपल्याला देणार. तो सतत आपल्याला नाही म्हणतो का? नाही. तेव्हा लोक नाही म्हणतात तेव्हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ते काय करतात? हे निर्णय घेतात. आणि आपण पाहिलं की अन्यायी न्यायाधीशाने विचार केला नाही की विधवा तिच्या सततच्या विनंतीमुळे अखेरीस त्याच्यावर सारखं मागं लागत आहे. त्याच्यासोबत असं घडू शकते की त्याची जाणीव त्याला नवीन माहितीमुळे झाल्यामुळे त्याचे मन बदललेलं आहे. त्याचं काय झालेलं आहे? मन बदललेलं आहे. त्याप्रमाणे आपण आताच मी तुम्हाला उदाहरण दिलं, पगारवाढीसाठी नाकारलेली विनंती किंवा एखाद्या कंपनीला परवडत नाही किंवा त्याचं उच्च पद वाढवण्यासाठी योग्य नाही, ते काय करतात? हे सगळे नाही म्हणतात. आता नाही, थांबा, त्वरित नाही. म्हणजे त्यांनी दुसऱ्या वेळी विनंती केल्यावर संभाव ही कदाचित हा निर्णय बदलू शकतो. आणि तुमच्या आणि ह्या अशा विनंत्या प्रथम नाही हे तुम्हाला विचारण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. काही असो, जर तुम्हाला हे उत्तर किंवा हे खरोखर उत्तर हवं असेल तर विधवेप्रमाणे आपण चिकाटी ठेवली पाहिजे. आपण सतत 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 मागितलं पाहिजे, कारण नाही याचा अर्थ नेहमीच काय असतो? नाही नाही आहे. त्या न्यायाधीशाचं देखील, या अन्यायी न्यायाधीशाचं देखील मन बदललंय आणि तो तिला नकार देत होता, पण शेवटी त्यांनी तिचा न्याय केलेला आहे. आपल्याला कितीतरी त्याला त्यासाठी कष्ट करावे लागले असतील, कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागलं असेल, परंतु ती त्या समस्यांना काय गेलेली आहे? सामोरी गेलेली आहे. जसं न्यायाधीशाला सुरुवातीपासून समस्येचं निवारण करण्याचा अधिकार होता, त्याला अधिकार होता की तिला न्याय द्यायचा सुरुवातीलाच, परंतु त्यांनी केलं का? तसं नाही. आमच्याकडं सहसा काही समस्या सोडवण्याचा अधिकार असतो, पण आपण त्या समस्या कधी कधी आपण लवकर सोडवत नाही किंवा आपण इतरांना देखील तसं आपण करतो. पण ह्या ठिकाणी विधवा आपल्या आरोग्याला धोका असल्याचे कदाचित न्यायाधीशाच्या लक्षात आल्यानंतर तिला न्याय देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे कदाचित ती विधवा म्हातारी झालेली असेल किंवा तिला आजारी पडलेली असेल किंवा तिला काही झालेलं असेल किंवा ती चालू शकत नसेल, काहीतरी असेल, तिच्या आरोग्याच्या गोष्टी असतील, आणि ती पाहून तिला न्याय देण्याचा निर्णय शेवटी त्या न्यायाधीशाने घेतलेला आहे. तिला तिच्या सततच्या विनंत्यामुळं काय झालेलं आहे? ती विनंत्या करून 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 शेवटी तिला निराशा येत असलेच त्याला माहीत झाल्याने त्यांनी काय त्यांनी तो विचार बदललेला आहे आणि तो त्या विचारातून तिला तो काय करतो? न्याय देतो. जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण हाताळण्यास आपण काय करायला पाहिजे?
आपण उशीर नाही केला पाहिजे. कोणतीही समस्या येऊ दे, आपण आजूबाजूनी विचार करत वेळ घालवतो आणि मग समस्या सोडवण्याऐवजी हा काय होतं, ते सगळं पुष्कळ कॉम्प्लिकेटेड होऊन जातात गोष्टी. त्यासाठी ज्यावेळी आपल्याला अशा गोष्टी समोर येतात त्यावेळी लगेच आपण निर्णय घेतला पाहिजे आणि त्या समस्या सोडवल्या पाहिजे. या न्यायाधीशासारखं लांब वेळ लावता कामा नये. समस्या जेव्हा समोर आली तेव्हा त्यांनी पटकन तिला न्याय द्यायला पाहिजे होता. पण कितीतरी काळ गेल्यानंतर जास्त समस्या वाढल्या आणि शेवटी त्याला वाटलं की नाही, आता हिला न्याय तिच्या बाजूनी द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण देखील असंच चिकाटीनं प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. जशी ही विधवा जशी चिकाटीने त्या न्यायाधीशाच्या मागे लागली होती की तिला उत्तर मिळूपर्यंत. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रार्थनेत सतत राहिलं पाहिजे. येशूने कितीतरी प्रार्थना केल्यात नाही का, आपण तसं सांगितलं. येशूच्या प्रार्थना मोठ्या, तीव्र आणि त्या भावनिक होत्या. या प्रकारच्या प्रार्थनेत आपल्या जगात देव काय करू शकतो हे आपण पाहू शकतो. देव आपल्यासाठी काय करू शकतो. आपण आपल्या कुटुंबाला आपण चर्चच्या वातावरणात वाढवलं पाहिजे. आपल्या लेकरांना चर्चच्या वातावरणात वाढवलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये वाढवलं पाहिजे. त्यांना प्रार्थना कशी करायची शिकवली पाहिजे. त्यांना प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर कधी देऊ शकतो हे त्यांना शिकवलं पाहिजे. आणि आपल्या कुटुंबामध्ये आपण प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं आणि कौटुंबिक प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थना किंवा चर्चच्या लोकांसोबत प्रार्थना करणं फार आवश्यक आहे. आणि प्रार्थना विश्वासाने केल्या पाहिजे आणि देवाच्या वचनातील विशिष्ट अभिवचनांवर जोर दिला पाहिजे. आपल्या ह्या जे अभिवचन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे त्यावर आपण जोर दिला पाहिजे आणि त्या आपल्या प्रार्थनेमध्ये घेतल्या पाहिजे. काही लोकांना प्रार्थना करा म्हटले की म्हणतात, नाही बाबा मला प्रार्थना करता येत नाही, तुम्ही करा. आणि ह्यासाठीच हे जे शिक्षण आहे ते आपण इतरांना दिलं पाहिजे की कशी प्रार्थना केली पाहिजे, सतत कशी प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेमध्ये आपण हार मानली नाही पाहिजे. आणि यासाठी प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. प्रार्थनामय जीवन म्हणजे आपल्या प्रभूशी आपण बोललं पाहिजे. आणि ह्या विधवेच्या दृष्टांत हे जो दाखला दिलेला आहे, येशू म्हटले की पृथ्वीवर विश्वास मिळेल का. जेव्हा प्रभू येईल त्यावेळी ह्या पृथ्वीवर विश्वास मिळेल का, हा प्रश्न फार मोठा आहे. किंवा जसजसे त्याचं परत येणं जवळ जवळ आलेलं आहे तसतसा विश्वासणाऱ्यांचा विश्वास हा कमी होत गेलेला आहे आणि तो होत जाणार आहे. आणि येशूने सांगण्याचा हेतू म्हणून नेहमी प्रार्थना करा, यासाठी की तुम्हाला सैतानाने तुम्हाला त्यांनी तुम्हाला घेऊन जाऊ नये. या प्रार्थनेमध्ये जितकं आपण जास्त असू तितका आपल्या बाजूला सैतान किंवा सर्व ह्या जगिक मोहापासून आपल्याला परमेश्वर दूर ठेवेल आणि सैतान देखील आपल्यापासून दूर राहील. आणि हुशारीने विचार केला पाहिजे. योग्य अपेक्षा प्रार्थनेमध्ये आपण ठेवल्या पाहिजे. नाही, आणि परमेश्वर आपल्याला जर नाही म्हणत आहे तर तो नाही आत्ता म्हणत आहे, पण त्या प्रार्थनेचं उत्तर देवा जरूर देणार आहे आणि शक्य तितक्या लवकर तो देईल. आणि विश्वासणारे असा, प्रार्थनेमध्ये तुम्ही विश्वासणारे असा. यासाठी प्रभूने काय म्हणाले आहे, तुम्ही हार मानू नका तर सतत प्रार्थनेत राहा, प्रार्थना करत राहा. धन्यवाद.